श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासांबद्दल माहिती सांगणार आहे. नवरात्रीचा उपवास कसा करावा, तो कधी व कसा सोडावा, उपवासाला काय खावे काय खाऊ नये, तसेच उपवास सोडण्यासाठी आपण कोणते पदार्थ खाऊन तो उपवास सोडावा आणि या नवरात्रीमध्ये स्त्रियांनी तसेच पुरुषांनी सुद्धा कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका या करायच्या नाहीत. काही चुका जर आपण केल्या तर नवरात्रीचे आपण व्रत केले, उपवास केला तरीही त्याचे फळ हे आपल्याला मिळणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवरात्रीला सुरुवात झाल्यावर 9 दिवस हा उपवास केला जातो. काही जण हा जो उपवास आहे तर तो 9 दिवस करतात, तर काही जण घट बसताना आणि घट उठताना उपवास करतात. म्हणजेच याला आपण उठता बसताचे उपवास तर असे म्हणतो. उपवास म्हणजे काय, तर आपण देवीचे व्रत करणे, पूजा करणे, चांगला संकल्प करणे आणि उपवास म्हणजे कमीत कमी पदार्थ हे आपल्या पोटात गेले पाहिजेत, तर या दृष्टीने हा उपवास केला जातो. तसेच देवीच्या जास्त जवळ जाण्यासाठी हा उपवास केला जातो. देवीचा आशीर्वाद मिळावा, देवीची आपल्यावरती कृपा राहावी, आपल्या घरावरती ती प्रसन्न असावी, तर यासाठी हा जो नवरात्रीचा उपवास आहे तर तो केला जातो. या दिवशी तामसिक पदार्थ हे वर्ज्य केले जातात. तसेच देवींच्या नियमांचे पालनसुद्धा केले जाते आणि आपण काही संकल्प करायचे असतात, जसं की मी या 9 दिवसामध्ये तामसिक पदार्थ वर्ज्य करेन, देवींच्या नियमांचे पालन करेन, हा उपवास मी अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने करेन, तर असा संकल्पसुद्धा आपण करू शकतो. हा उपवास आपण देवीसाठी करत असतो, त्यामुळे आपण आपल्या काही सुखसुविधांचा त्याग हा करायचा असतो. आपलं जे काही लक्झरी लाईफ आहे तर ते आपण या 9 दिवसांमध्ये त्याचा जास्त आपण उपभोग हा घ्यायचा नसतो. या 9 दिवसांमध्ये देवीची उपासना करणे, देवीचे नामस्मरण करणे, मंत्रपठण करणे, तसेच देवीची निष्ठेने, श्रद्धेने आणि मनापासून पूजा करणे, तर या गोष्टी केल्या जातात. काही कारणामुळे काही जणांना 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही. मग ते उठताना आणि बसताना म्हणजे घट उठताना आणि घट बसतानाचा उपवास करतात. म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना आहे तर त्या दिवशी उपवास केला जातो आणि तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि नवमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि तो नवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे विजयादशमी ज्या दिवशी असते तर त्या दशमीच्या दिवशी सोडला जातो. याला आपण उठता बसताचे उपवास असे म्हणतो. तर काही जण पूर्ण 9 दिवस उपवास करत असतात, म्हणजे घट बसतात त्या दिवशी हा उपवास पकडतात आणि तो विजयादशमीच्या दिवशी सोडला जातो. घटस्थापनेचा पूर्ण दिवस उपवास हा केला जातो आणि तो दुसऱ्या दिवशी सोडताना आपण भाजीपोळी खाऊन किंवा एखादा गोड पदार्थ खाऊन तो उपवास सोडू शकतो. प्रत्येक घरातील एक तरी स्त्री जी करती आहे, जी स्त्री घट बसवते तर ती हा उपवास करतेच. परंतु जर दुसऱ्या कोणाला हा उपवास करायचा असेल, करायची इच्छा असेल, तर ती व्यक्तीसुद्धा हा उपवास करू शकते. हा उपवास स्त्री करू शकते, त्याप्रमाणेच पुरुषसुद्धा हे जे उपवास आहेत तर ते करू शकतात. सासूने जरी हा उपवास केला आणि सुनेला सुद्धा करायची इच्छा असेल तर सासू सुना दोघी सुद्धा हा उपवास करू शकतात. घरात कितीही जावा असल्या तरी सर्वजणी हा उपवास करू शकतात. असं काही नाही की फक्त घरातील कर्त्या स्त्रीने किंवा जी घट बसवणार आहे तर तिनेच फक्त उपवास करावा. परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जसा उपवास केला जातो तर तसा उपवास तुम्ही करू शकता. या अगोदर जर तुम्ही उपवास केला नसेल आणि तुम्हाला जर इच्छा असेल की या वर्षीपासून उपवास करावा, तरीही तुम्ही हा उपवास करू शकता. अगदी तुम्ही घट बसवत नसाल तरीसुद्धा तुम्ही देवीसाठी हा उपवास नक्कीच करू शकता. कारण देवीला फक्त श्रद्धा, निष्ठा आणि आपण तिची जी मनोभावे उपासना, पूजा करणार आहात तर ती खूप महत्त्वाची आहे. या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. तसेच अखंड दिवा लावला जातो. आपल्या कुलदेवीची तिच्या स्थानावरती जाऊन ओटी भरली जाते किंवा देवघरामध्येच आपण देवीची ओटी भरतो किंवा लक्ष्मीच्या मंदिरात, दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन आपण ओटीही भरत असतो. आपल्या शरीराला झेपेल तर असा उपवास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला जर फक्त फळांवरती उपवास निघत असेल तर तुम्ही फक्त फळांवरती उपवास काढू शकता. काही जण निर्जल उपवास सुद्धा करू शकतात. फक्त रात्री ते उपवासाचे पदार्थ खातात आणि दिवसभर काहीच खात नाहीत. तर आपल्याला जसा झेपेल, आपल्या तब्येतीला जसा उपवास सूट होतो तर तशा प्रकारे आपण हा उपवास करायचा असतो.
काही भागामध्ये दसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते आणि ही पुरणपोळी खाऊनच हा जो 9 दिवसाचा उपवास आहे तर तो सोडला जातो. उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे. तामसिक पदार्थ, जे पदार्थ नवरात्रीमध्ये वर्ज्य केले जातात तर हे पदार्थ आपल्याला उपवास सोडताना सुद्धा खायचे नाहीत. आता आपण उपवासाला कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो, तर आपण उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ शकतो, बटाटा, भगर, तसेच फळे, दूध, दुधाचे पदार्थ, बटाटा वेपर्स, साबुदाणा वडे. तर असे जे उपवासाचे पदार्थ आहेत, नॉर्मली आपण उपवासाला जे जे पदार्थ खातो, राजगिरा असेल तर हे पदार्थ आपण नवरात्रीच्या उपवासासाठी खाऊ शकतो. मध असेल किंवा राजगिऱ्याचे लाडू, खजूर, त्याप्रमाणेच ताक, लस्सी, नारळ पाणी, तर या गोष्टीसुद्धा आपण ग्रहण करू शकतो. या 9 दिवसांमध्ये आपण भरपूर पाणी पिणे तर हे सुद्धा आवश्यक आहे. तसेच भगरीची भाकरी बनवून त्यासोबत आपण उकडलेले बटाटे, सैंधव मीठ व त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून तर अशी भाजी बनवून भाकरीसोबत ही भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो. किंवा मग शेंगदाणा कुटाची हिरवी मिरची घालून आपण याची आमटीसुद्धा बनवू शकतो. तसेच भेंडी, लाल भोपळा, तर हे पदार्थ सुद्धा या नवरात्रीच्या उपवासाला चालतात. रताळे चालतात. तर हे पदार्थ आहेत की हे पदार्थ तुम्ही खाऊन हा उपवास करू शकता. आता कोणते पदार्थ आपल्याला या 9 दिवसामध्ये वर्ज्य करायचे आहेत, तर प्रामुख्याने तामसिक पदार्थ आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे मांसाहार, मटण, मच्छी, अंडी, मांस, तर या गोष्टीचे चुकूनही सेवन करायचे नाही, याला स्पर्शही करायचा नाही. तसेच आपल्याला मद्यपान या काळामध्ये करायचं नाही. कांदा, लसूण हे सुद्धा तामसिक अन्नामध्ये मानलं जातं, त्यामुळे कांदा, लसूण हा सुद्धा 9 दिवस वर्ज्य करायचा आहे. जरी उपवास करत नसाल तरी सुद्धा रोजच्या भाजीला कांदा, लसूण घालायचा नाही. मोहरी, हळद, तसेच प्रामुख्याने मोहरीचे तेल, तर हे सुद्धा आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरायचे नाही. तर हे पदार्थ आहेत जे आपल्याला या 9 दिवसामध्ये वर्ज्य करायचे आहेत. तुम्ही उपवास करा किंवा करू नका, परंतु हे जे पदार्थ आहेत तर ह्या पदार्थांचे ग्रहण हे आपल्याला करायचे नाही. आता आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत 9 दिवस. तर हे नियम कोणते आहेत, तर आपल्याला नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही. चामड्यांच्या वस्तूची खरेदीसुद्धा करायची नाही. चामड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात आणि त्यामुळेच या वस्तू अशुद्ध मानल्या जातात आणि यामुळेच बेल्ट, पर्स, पॉकेट या ज्या वस्तू आहेत तर त्या जवळ बाळगू नयेत. हे 9 दिवस तरी आपल्याला ही गोष्ट पाळायची आहे. यानंतर नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला सात्विकतेला आणि पावित्र्याला खूप महत्त्व द्यायचे आहे. 9 दिवस आपण सात्विक राहायचं आहे, सात्विक जेवण जेवायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार, मद्यपान वर्ज्य करायचं आहे. तसेच कांदा, लसूण याचा वापरसुद्धा आपल्याला करायचा नाही. देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा चुकूनही कांदा, लसूण हा वापरायचा नाही. तसेच नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका, केस कापू नयेत. नखे काढणे किंवा केस कापणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला नवरात्रीच्या अगोदरच करायच्या आहेत. नवरात्रीमध्ये या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे अशुभ असे परिणाम भोगावे लागतात. यानंतर नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये आपल्याला लिंबाचा वापर करायचा नाही. लिंबू हे कापायचं नाही. आपण बघा बऱ्याच ठिकाणी बघतो की मंदिरामध्ये वगैरे देवीला लिंबू हे अर्पण केलं जातं, त्यामुळे नवरात्रीमध्ये चुकूनही लिंबू कापू नये. तसेच लिंबाचे जे लोणचे असते तर याचे सुद्धा सेवन आपल्याला करायचं नाही. तसेच अल्कोहोलचे सेवन करू नये. वासना, क्रोध, लोभ तर यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. नवरात्रीमध्ये आपण जी देवीची पूजा करतो तर ती आपल्याला मनोभावे श्रद्धेने करायची आहे. या पूजेमध्ये कुठल्याही भंग पावलेल्या तसेच कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा, मूर्तीचा वापर हा आपल्याला करायचा नाही. तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर तो दिवा व्यवस्थित असावा, तुटका फुटका नसावा, तो स्वच्छ असावा. स्वच्छतेची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा अस्वच्छता नसावी. तसेच आपली जी तुळस आहे तर तिच्या आजूबाजूला सुद्धा अस्वच्छता नसावी, केरकचरा नसावा. तसेच 9 दिवस आपल्या घरामध्ये कलह, कटकट, भांडण, वादविवाद तर या गोष्टीसुद्धा करू नयेत. तसे तर इतर वेळेला सुद्धा आपल्या घरामध्ये शांतता असायला हवी, कलह नसावा, परंतु निदान हे 9 दिवस तरी आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. तसेच स्त्रियांचा अनादर करू नये, कोणाला अपशब्द, शिवीगाळ करू नये, तसेच कोणाचा अपमान करू नये, कोणाशी खोटे वागू नये, कोणाशी असत्य वर्तन करू नये. तर आपल्याला खरेपणाने आणि सत्याने वागायचे आहे. तसेच अष्टमीला जर तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर यामध्ये आपल्याला 1 ते 7 या वयोगटातील मुली असाव्यात. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तसेच घटस्थापना झाल्यावर आपण जो घट बसवतो तर हा घट आपल्याला हलवायचा नाही. तर ह्या घटाला आपल्याला रोज पाणी शिंपडायचं आहे आणि रोज फुलांची माळ अर्पण करायची आहे. तसेच अखंड दिवा जो आपण लावतो तर हा सुद्धा आपल्याला 9 दिवस हलवायचा नाही.
एकदा दिवा लावल्यानंतर तो दिवा स्वतः होऊन जेव्हा 9 दिवस संपतील, म्हणजे जेव्हा नवरात्र संपतील, तर यानंतर हा दिवा त्यातील तेल संपल्यावर स्वतः शांत होईल आणि यानंतरच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो हलवायचा आहे. तसेच उपवास सोडताना आपल्याला तामसिक पदार्थ जे आहेत तर हे खायचे नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 9 दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. जी व्यक्ती किंवा जी स्त्री उपवास करणार आहे, नवरात्रीचे व्रत करणार आहे, तर तिने 9 दिवस पलंगावर झोपू नये, तसेच दिवसासुद्धा झोपू नये. एखाद्याची जर तब्येतच ठीक नसेल तर त्या व्यक्तीसाठी हा नियम लागू होत नाही, परंतु शक्यतो दिवसा झोपू नये आणि पलंगावरती झोपू नये, तर जमिनीवर झोपावे. तसेच पती पत्नी दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तर हे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि तरच आपले जे व्रत आहे तर ते पूर्ण होईल आणि आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते सुद्धा पूर्णपणे मिळेल. तुम्ही जर काही चुका केल्या, तामसिक पदार्थाचे सेवन केले किंवा काही गोष्टी आहेत ज्या पाळल्या नाहीत, तर मात्र आपल्याला या व्रताचे फळ हे मिळणार नाही.